रसिको हो नमस्कार. संत परंपरेचे कळस ठरलेले तुकाराम महाराज हिमालयाच्या उंचीचे. त्या हिमालयाची सावली होणं सोपं नाही. या हिमालयाची सावली म्हणजे त्यांची पत्नी आवली. आवली एक साधी भोळी स्त्री आणि कुटुंबवत्सल. तुकाराम महाराज आकाशा एवढे झाले, आवली मात्र आवलीच राहिली. साध्या सुध्या स्त्रीचं अगदी साधं सुधं स्वप्न होतं, मनापासून सुखी संसार करण्याचं. पण मनात असतं तसं घडत नाही ना. तुकाराम महाराज वारकरी संप्रदायाचे कळस ठरले. त्यांचे हे उंच उंच मोठेपण आवली आपल्या दारात उभी राहून अचंबित नेत्रांनी बघतच राहिली. तिचं आपल्या घरादारांवर, मुला माणसांवर अतिशय प्रेम होतं. एवढंच नव्हे तर मोठ्यातल्या गाई गुरांवर देखील तिची माया होती. तिचा आपल्या मुलांवर विशेष जीव होता, आदर होता, प्रेम होतं. त्यातून अधिक श्रद्धा देखील होती. सामान्य संसार हिमतीनं सांभाळणारी ती सामान्य कशी असेल? तुकाराम महाराजांचं अवघं जीवनच उजळून गेलेलं. त्यांच्याही वाटेला हाल पेष्टा आल्या नाही असं नाही, परंतु त्यांची पावलं तेजाळलेली होती. ज्या वाटेवर त्यांनी पाऊल ठेवलं ती वाट प्रकाशवून निघाली आणि आवलीच्या भोवती मात्र गच्च अंधार दाटला. काट्याकुट्यांनी भरलेली आणि तिरस्काराने मारलेली ही वाट. तुकाराम महाराजांचा पांडुरंगाप्रती असलेला ओढा अधिक आणि संसाराप्रती अनासक्ती बघून आवली दुःखी कष्टी व्हायची. बुवाला काळ्या पांडुरंगाचाच नाद लागला, म्हणून ती पंढरीच्या पांडुरंगावर रागराग करू लागली. पण मात्र तुकाराम महाराजांवर अतिशय जीव लावून बसलेली. तुकाराम महाराज पांडुरंगाच्या नादाला लागले आणि आवली मात्र त्रागा करत बसली. आवलीचे भांडण, तिचा त्रागा तिला भांडखोर ठरवून गेला. खरं तर संसाराची काळजी करणारी आवली तिची काहीच चूक नव्हती. पण सर्वसामान्य बाईला वाटतं तसं वाटणं तिचं चूक नव्हतं. परंतु इतिहासकाराने आवलीला भांडखोर ठरवली, आक्रस्थाळी ठरवली आणि इकडे तुकाराम महाराज मात्र संतपदाची एक एक पायरी चढतच गेले. पण त्यावर जाणाऱ्या पायऱ्यांपैकी सर्वात पहिली पायरी आवली आहे हे विसरून गेले. पंढरीच्या पांडुरंगाने मात्र तिचीही मनाची अवस्था जाणली आणि तिच्या ठसठसणाऱ्या आणि वळवळणाऱ्या जखमेवर मलम लावण्याचा प्रयत्न केला. बघूया. कधी येणार बुवा? काही वेळ काळच नाही. रोजचीच कटकट. वाटीभर खाटा ठेवला, तो ठेवला तर वाया जाईल. पण खाल्लं आणि बुवा आले तर 2 घोट पाणी प्यावं आणि झोपावं. झालं. आवली, हे आवली, बुवा तुम्ही? थकलीस? नाही बुवा, नाही. थकेन कशी? तुमचं असणं मला हत्तीचं बळ देतं. आवली, आता संसाराची काळजी करू नकोस. चल माझ्याबरोबर. कुठं? आवली, माझं काम संपलं इथे. काम कधी संपतात होय? माझं संपलं, मी निघालो. येतेस माझ्याबरोबर? नाही बुवा, कशी येऊ? आपली लेकरं कोणाच्या भरोशावर ठेवू? मी नाही सोडू शकत संसार वाऱ्यावर. अगं, तो पांडुरंग बघेल, त्याला साऱ्यांचीच काळजी. बुवा, त्या बुहाऱ्याचं नाव घेऊ नका, सांगून ठेवते. शिव्या नकोच घालू ग त्यांना. माझ्या समोर त्यांचं नाव घ्यायचं नाही म्हणजे नाही. तुम्हाला सांगून ठेवते हा बुवा. बरं, नाही गे, पण चल, आजवर साथ दिलीस ना, पुढेही दे. ये चल. बुवा, बुवा. स्वप्न पडलं की काय? नाही रे बाबा, माझ्या पोरांना मी सोडणार नाही. त्यांचं काय जात आहे? लागले ते पांडुरंगाच्या नादी. रोजच्या प्रमाणे आवलीचं राडगाडगं सुरू झालं आणि तिकडे इंद्रायणाची काठी तुकाराम महाराजांचं कीर्तन होतं. अख्खं देऊळ
इंद्रायणीच्या काठी लोटलं, पण आवली काही गेली नाही. नेहमीप्रमाणे ती आपल्या कामातच राहिली आणि इतक्यात गावकरी गावात येताना दिसले. तुकाराम महाराज वैकुंठास गेले. तुकाराम महाराज वैकुंठास गेले. तुकाराम महाराज वैकुंठास गेले. वैकुंठास गेले? कसे? केव्हा? मला न सांगता. आणि आवली तीरासारखी घराबाहेर पडली. जिकडे तिकडे गर्दीच गर्दी. कोणी म्हणत होतं, तुकाराम महाराजांसाठी फुलांचा रथ आणला होता. अहो गरुड रथ होता तो. महाराजांना कोणतरी रथात धरून बसवलं म्हणे. महाराज इंद्रायणी नदीकडे गेले. त्या नदीवरून चालत होते, दिसलेच नाही परत. कोणी काही सांगत होते. ओ, तुम्हाला पण चळ लागला का बुवांसारखं? काही पण काय सांगताय? तुमच्या बुवांनी या टाळजिपड्या द्यायला सांगितल्या तुमच्यासाठी. आणि आवलीने आकांत मांडला. आकाश गरगरायला लागलं. तिच्या अवतीभोवतीचं सारं विश्व स्तब्ध झालं. तिने टाळचिपळ्या ओळखल्या होत्या आणि तुकाराम महाराजांच्या टाळचिपळ्या आता मुक्या झाल्या. तिला आठवलं ते स्वप्न आणि तिने आक्रोश मांडला. ज्या टाळचिपळ्यांचा रागराग करायची त्या या क्षणी तिने उराशी धरल्या आणि आवली निघाली. वाटेतल्या पांडुरंगाच्या मंदिरापाशी थांबली. पाठीमागे तिच्या सारा गाव उभा होता. आवली मंदिराच्या पायऱ्या चढली. थेट गाभाऱ्यापाशी जाऊन उभी राहिली. रागाचा एक तीव्र कटाक्ष तिने पांडुरंगाकडे टाकला. मनात विचारांचं तुंबळ भासलेलं. आणि झाले समाधान? बघतोस काय मेल्या? माझा संसार तर उद्ध्वस्त केला. सांग सांग, कुठे आहे माझा बुवा? कुठे लपवलाय त्यास? अरे अरे, दयाघना म्हणतात ना तुला? मग माझ्यावरच सारा कोप का? बघितलं तुझं कैवार घेणं. असू दे असू दे, मी काही तुझ्याशी भांडण करायला आलेली नाहीये. मी काही तुला मागायलाही आलेली नाही. तुझ्या दर्शनासाठी तर नाहीच नाही. पण रुक्मिणीच्या वल्लभा, मी ज्या वाटेवर पाऊल ठेवले ना, ती वाट तुझ्या मंदिरापाशीच येऊन थांबली. अरे, लोक तुला अनाथांचा नाथ म्हणतात. तुझ्याजवळ भेदभाव नाही असंही म्हणतात. माझा बुवा पुण्यवान, त्याच वैकुंठच घेऊन गेलास. त्यांना तुझ्या दारीचा सोन्याचा पिंपळ केलास. आणि मी काटेरी बाबू का? तू पंढरीचा राजा. लोकांनी तुला राजे पण बहाल केलं. मी आज तुझ्या समोर उभी आहे, हे बघायला की माझ्या घरातील एक एक माणूस, माझं घरदार, माझ्या घरातील सुख समृद्धी, माझ्या घरातील शांती, आणि आता माझा बुवा देखील, तो देखील तू हिसकावून ओरबाडून घेतलास. पंढरीचा राजा किती श्रीमंत झालाय रे. कैवल्यदानी म्हणून तुझी ख्याती, गरिबांचा कैवारी, दुर्बलांना बळ देतोस म्हणे. आज तर तू माझे पंखच छाटून टाकलेस रे. टाळ चिपळ्या उराशी घेऊन आवली मंदिराच्या बाहेर आली. आसवांनी आणि घामांनी ओला चिंब चेहरा, दुःखाने ओले गच्च मन आणि ओल्या गच्च मनात बुवाचं आराधन. बुवा बुवा करत आकांत सुरू होता. रणं आणि आकांत यांनी आलेला घाम आणि घामाने तिच्या कपाळावरची कुंकवाची चिरी पुसट पुसट होत गेलेली. तुकोबाच्या जाण्याने बेहाल झालेली ती परत येऊन पांडुरंगाच्या पायाशी अंग टाकून बुवा बुवा करत ओक्साबोक्सी रडणं चालू होतं. बुवा बुवा. देवकरांच्या डोळ्यात पाणीच पाणी आणि भोवती गर्दीच गर्दी. आणि त्याला आवाजाला, आवली, तू होतीस म्हणून तुकोबा आकाशा एवढा झाला. आवलींना भरल्या डोळ्यांनी मान वर करून बघितले आणि पांडुरंगाच्या गालावरच्या हसूपेक्षा आज तिला मात्र पाण्याने तुडुंब भरलेले त्याचे डोळे दिसत होते. पंढरीच्या डोळ्यातील थरकणारं पाणी आवलीनं बघितलं आणि जन्माजन्माची तिची ओळख पटली.
कुठलीशी खुणगाट अंतरंगात उलगडत गेली आणि टाळ चिपळ्या सांभाळीत आवलीने त्या सावळ्या पांडुरंगास मनोमन हात जोडले. अखेर भक्तीच्या पुढे तिने हात टेकले. सभोवती तुकाराम महाराजांचा जय जयकार करत असताना गर्दी डोळ्यात पाणी आणत होती आणि आवलीवरील अन्यायाचे शल्य उरात घेऊन पंढरीचा राजा तिच्या पाठी तिच्यासाठी उभा होता. तुकाराम महाराज मोठे होतेच, पण आवलीचं मोठेपण तुकाराम महाराजांपेक्षाही काकणभर सरस आहे हे आज विठुरायाने तू आवली होतीस म्हणून असं तिला सांगून तिचं मोठेपण तिला बहाल केलं होतं. आणि टाळ गजरांच्या जल्लोषात आवलीने आकाशाकडे हात जोडत मनातल्या तुकोबरायाला नमस्कार केला.